उपवासाला तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर बनवा खमंग कुरकुरीत असे उपवासाचे मिरची वडे. त्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. ह्या मिरच्या स्वच्छ धुवून त्यातल्या बिया मात्र काढून घ्यायच्या. मी आकाराने मोठ्या मिरच्या घेतल्या. तुम्हाला हवं असेल तर 1 मिरचीचे 2 तुकडे करून घेऊ शकता. त्यानंतर इथे 4 ते 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. पाव चमचा मीठ, पाव चमचा लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर घातली. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तरच घालायची. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. मिरचीमध्ये भरण्यासाठी आपण हा मसाला तयार करून घेतला. तयार केलेला हा मसाला लगेचच मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा. मिरच्या मोठ्या आकारातल्या आहे आणि कमी तिखटाच्या. तुम्हाला हवं असेल तर अगदी लवंगी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल. हा मसाला भरून घ्यायचा आहे. जर मसाला न भरता मिरची वडा बनवला तर तो खायला तितका चविष्ट लागणार नाही. सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घेतला. या मिरच्या नुसत्याच तव्यावर परतवून सुद्धा तुम्ही उपवासाला खाऊ शकता. पण आज आपण वडा बनवणार आहोत. त्यासाठी 3 उकडलेले बटाटे घेतले. ते चांगले स्मॅश करून घ्यायचे. त्यामध्ये जराही मोठा तुकडा राहता कामा नये किंवा किसून घेतलं तरीसुद्धा चालेल. यामध्येच 1/4 कप म्हणजेच पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरेसुद्धा घातले जर तुम्ही उपवासाला खात असाल तर. 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या की लगेचच 1.5 कप भिजवलेला साबुदाणासुद्धा यामध्येच घालायचा. साबुदाणा आदल्या दिवशीच भिजवून ठेवला आणि छान मोकळा सळसळीत असा हा साबुदाणा आहे. फार ओलसर नसावा. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बऱ्याच वेळा साबुदाणा वडा तेलामध्ये फुटतो कारण त्यामध्ये पाणी जास्त असतं आणि त्यामुळेच तेलामध्ये जेव्हा आपण हे पदार्थ तळतो तर वाफ धरली जाते आणि त्यामुळेच ते फुटतात सुद्धा. म्हणूनच कोरडं हे मिश्रण हवं, फार ओलसर नसावं. आता हे जे मिश्रण तयार झालं ते हातावर घेऊन लगेचच आपल्याला वडा बनवायचा. तर आधी असं हे पातळसर थापून घेतलं. त्यानंतर यावर ही मसाला भरलेली मिरची ठेवायची आणि व्यवस्थित सगळ्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत. याच पद्धतीने सगळ्या मिरच्यांना हे व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे. या मिरच्या तळण्यासाठी तयार झाल्या. पण तुम्हाला वाटलं की फारच मोठ्या आहेत तर एका मिरचीचे 2 तुकडे करा किंवा मग लहान आकारातली मिरचीसुद्धा वापरू शकता. आता लगेचच तळून घेऊया. तळताना तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं. फार धूर निघेपर्यंत कडकडीत तेल गरम करायचं नाही. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग हे वडे तळून घ्यायचे छान सोनेरी रंग येईपर्यंत. जर तुम्ही मोठ्या आचेवर ठेवून वडे तळाल तर ते आतून कच्चे राहतील आणि मग वडा खायला चांगला लागणार नाहीत. सगळ्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घेतले आणि खाण्यासाठी तयार आहे गरमागरम असे उपवासाचे मिरचीचे वडे. बघता क्षणी खावेसे वाटतील. आवाज बघा, मस्त असे कुरकुरीत हे वडे तयार होतात आणि आतून एकदम सॉफ्ट, वरतून छान कुरकुरीत असा उपवासाचे मिरचीचे वडे. खमंग कुरकुरीत. नेहमी तेच पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला तर झटपट साधी सोपी ही रेसिपी जरूर ट्राय करा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा.